नमस्कार बाळांनो, आजची गोष्ट ऐकायची की नाही? आजची गोष्ट चिंपू, खारुताई आणि बोलणारी बशी. एकदा काय झालं, हिरव्या गडद झाडांनी भरलेल्या जंगलात चिंपू नावाची एक खारुताई राहत होती. चिंपू खूपच खोडकर, चंचल आणि खवखवीत होती. तिला खायला खूप आवडायचं, विशेषतः गरमागरम उपमा, पोहे आणि शिरा. एक दिवस चिंपूच्या घरात एक चमचमीत नवीन बशी आली. ती बशी वेगळीच होती, कारण ती बोलू शकायची. चिंपू आश्चर्याने, "अरे, तू तू बोललीस का?" बशी, "हो, मी खास जादुई बशी आहे. जो कोणी मला स्वच्छ ठेवेल आणि प्रेमाने खाऊ घालेन, त्याला मी रोज नवीन गोड पदार्थ देईन." हे ऐकताच चिंपूचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या दिवशी ती बशी स्वच्छ धुवून, घासून पुसून ठेवली आणि मोठ्या प्रेमाने तिच्यावर गरमागरम शिरा वाढला. बशी खुश झाली आणि म्हणाली, "आजपासून तुझ्यासाठी रोज एक गोड पदार्थ. पण लक्षात ठेव, जर तू मला घाण केलीस तर मी माझी जादू काढून घेईन." चिंपूने दररोज बशीवर छान गोड खाणं वाढायचं. कधी मोदक, कधी पुरी, कधी खीर. पण एक दिवस चिंपूला खूप घाई होती. ती खेळायला निघाली आणि बशी न धुता तशीच ठेवली. बशी रागावली. ती थरथर कापू लागली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, "चिंपू, मी आज काही देणार नाही." चिंपू घाबरली. तिने माफी मागितली आणि म्हणाली,
माफ कर. जादुई बशी पुढे मी तुला नेहमी स्वच्छ ठेवी. तेव्हापासून चिंपू नेहमीच स्वच्छता राखायची आणि बशीही रोज तिला गोड गोड पदार्थ द्यायची. शिकवण. स्वच्छता ही जादू आहे. जो स्वच्छता राखतो त्याच्याकडे जादू आपोआप येते. बाळांनो, कशी वाटली गोष्ट? अशीच स्वच्छता ठेवावी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाळांनो, दुसऱ्या गोष्टीसाठी